माय बैल गेले साहेब. मातीच्या लेकराच माती मधी मनसार, मातीच्या लेकराच माती मधी मनसार, वारीत चाललो ध्यान सारे. परिस्थितीशी ज्याने 2 हात केले त्याने जग जिंकले असे म्हटले जाते. मात्र काहींनाच हे जमत असते. आयुष्यात येणाऱ्या आव्हानांवर शिताफीने सामोरे जाऊन धैर्य, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर अशाच आलेल्या संकटांवर मात करून आपला नवा मार्ग निवडणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याविषयी आज आपण बोलणार आहोत, ज्याच्या प्रवासाने अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळणार आहे. तर भिवापूर तहसीलमधील शेलोटी या छोट्याशा गावातील हा तरुण शेतकरी. या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे प्रवीण तानाबा मारघडे. हलाखीची परिस्थिती तरीही एक पैसा जमवून 1,30,000 रुपयांची बैलजोडी विकत घेतली, जेणेकरून शेती काम आता सोपे जाईल. शेतकरी मोठ्या आशेने त्या बैलजोडीकडे बघायचा की आता शेती कामाला वेग येईल आणि पाऊस पाणी येताच आता जोमाने कामाला सुरुवात करू. घरी याआधी फक्त एक गोरा म्हणजेच एक तरुण बैल होता. आता बैलजोडी आल्याने एक नवा आनंदच मनात होता. परंतु नियतीने काही वेगळेच लिहिलं होतं. यावेळेस छान पावसाला सुरुवात झाली. मात्र डोळ्या देखतच शेतात बांधलेल्या बैलजोडीवर वीज पडली आणि दोन्ही बैल जागीच दगावले. हे दृश्य पाहताच शेतकऱ्याने हंबरडा फोडला, कारण एक पैसा जमवून घेतलेली बैलजोडी डोळ्या देखत मृत्युमुखी पडली. हे बघताच शेतकऱ्याच्या पायाखालची जमीनच गेली. कारण पेरणीचे दिवस, आता बैलजोडी नाही, हातात पैसा सुद्धा नाही. डोक्यात वेगवेगळे विचार येऊ लागले. आत्महत्येचा सुद्धा विचार केला, परंतु समोर पत्नी निशा, 6 वर्षाचा मुलगा उत्कर्ष आणि 6 महिन्याची मुलगी तोशिता यांचे चेहरे डोळ्यासमोर आले. आणि पठ्ठ्याने असे काही केले की संपूर्ण गाव या शेतकऱ्याकडे नवलाने बघू लागले. या पट्ट्याने चक्क एका बाजूला गोरा म्हणजे तरुण बैल आणि दुसऱ्या बाजूला स्वतःला जुंपले आणि शेती नांगरायला लागला. ही घटना महादर्पण न्यूजला कळताच आमचे प्रतिनिधी थेट शेतकऱ्याच्या बांधावर गेले. तेव्हा घडलेली घटना सांगताना प्रवीणने चक्क हंबरडाच फोडला. तो का बरं तुम्ही एकटा बैलाला घेऊन असं शेत जुंपून आले? काय प्रकार झाला? काल अचानक म्हणजे पडली साहेब. हे म्हणजे दोन्ही बहिणी मरण पावले. 1.5 लाखाची चोरी होती साहेब. घेतली बाबा टोळचे अचानक, त्याच्यातूनही वाचले. माझ्यावाल्यानं हे गोरं वाचलं साहेब. पहिलं ते मरण पावले तर पावले. आता पेरणीचा तास असा साहेब, तर बैलासंग मला जुता लागलं. शासनाकडून काही मदत नाही आली तुम्हाला? शासनाकडून मदत आता अजून याचीच आहे साहेब. पंचनामे येते असं तसं केलं आहे साहेब, पण ते आता कवा भेटते ना कवा नाही मालूम नाही. बरं, तुम्ही जसं माहीत पडलं की ते जोडीसुद्धा तुम्ही आताच घेतलेली होती? आता 2 महिने झाले फक्त. ते गोंदियावरून आणली होती. आता एवढं झालं झोपून.
येतं बैलमरम पावले, येतं एक होता असा लंबा पाय करून. असं दुःखात दुःख झालं साहेब, काही सांगायचं काम नाही. सकाळी JCB नाही भेटे, ट्रॅक्टरवाला नाही भेटे साहेब, काही होत नाही. कसं सांगा काय करा नाही. यंदाच जोडी घेतली साहेब, 1,30,000 रुपये मोदी आणली मी ना. ते झालं तर झालं. येतं गड्डा केला साहेब, बैलाला अर्पण केलं. येतं माय बैल गेले साहेब. शेती आता का सांगू, ते एक बैल आहे साहेब. बैला संग एका बैला संग पेरलं करायला लागून राहिलं. डोक्यात बक्काच विचार येऊन राहिला. शासनाकडे आता येते पाठपुरवठा येते केला साहेब, पण करून नाही राहिले काहीच. हंगामाचा सीझन आहे आता, हे वावरातून पडता येते हे काय साहेब. महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे, भिवापूर.